श्री नवनाथ कथासार अध्याय 8. श्रीरामचंद्रांचे दर्शन आणि सूर्याबरोबर युद्ध. या अध्यायाच्या नित्य पठणाने वाचकाचा कुठलाही दूरदेशी असलेला मित्र निश्चितपणे परत येईल आणि सर्व प्रकारची चिंता व्यथा दूर होतील. अध्यायाला सुरुवात होत आहे. मच्छिंद्रनाथ तीर्थे हिंडत हिंडत द्वारकेस गेले व गोमतीचे स्नान करून रामचंद्रांचे दर्शन घेण्यासाठी अयोध्यास आले. तेथे शरवी तीरी स्नान करून रामचंद्रांचे दर्शन घेण्याकरिता देवालयाकडे चालले. त्यावेळी अयोध्यामध्ये पाशुपत या नावाचा राजा राज्य करीत होता. हा सूर्यवंशीय श्रीरामचंद्रांचा वंशज होता. तो आपल्या सैन्यासह श्रीरामचंद्रांचे दर्शन घेण्याकरिता देवालयात गेला होता. राजा देवालयात पूजेस गेला असता देवळाभोवती पाऊल ठेवण्यासाठी जागा नव्हती, इतकी दाटी तेथे झाली होती. तशा गर्दीतून मच्छिंद्रनाथांची स्वारी प्रभू रामचंद्रांचे दर्शन घेण्यासाठी पुढे सरकली. ते जेमतेम देवाळाच्या दरवाजापाशी आले, पण द्वारपालांनी त्यांना आत जाण्यास मनाई केली. मच्छिंद्रनाथ उतावीळपणे देवालयात जात असता त्यांच्याशी द्वारपाल उद्धटपणे बोलू लागले आणि मर्यादा न ठेवता पुष्कळ अपशब्दांची त्यांच्याशी सांगड घालू लागले व शेवटी हात धरून त्यांना मागे लोटले. अशी अप्रतिष्ठा झाली तेव्हा मच्छिंद्रनाथांना वाईट वाटले. त्यांना संताप आला. असे असतानाही त्यांनी तो विवेकाने सहन केला, कारण सेवकांसोबत तंटा करणे शोभत नाही. या विचाराने ते उगीच उभे राहून द्वारपालाशी न बोलता राजासच शिक्षा करण्याचा विचार त्यांच्या मनात आणला. राजाचा जीव संकटात पडल्यानंतर सर्व ताबेदार सगळे काळजीत पडतील या हेतूने मच्छिंद्रनाथांनी स्पर्शास्त्र मंत्र म्हणून व श्रीरामांचे नाव घेऊन भस्म मंत्रून ठेविले. नंतर राजाने देवीची पूजा करून हात जोडून जमिनीस साष्टांग नमस्कार घातला. त्यांचे कपाळ जमिनीस लागले आहे अशी संधी पाहून त्या स्पर्शास्त्राने आपला अंमल राजावर बसवला व त्यामुळे राजा जमिनीपासून वेगळा होईना. तो चिटकून राहिला. त्याने पुष्कळ खटपट करून पाहिली, पण व्यर्थ गेली. मग राजाने प्रधानास बोलावून घेतले आणि सगळा हा प्रकार कळविला. मंत्री मोठा चाणाक्ष होता. तो लगेचच बाहेर येऊन कोणाबरोबर कोणाचा तंटाबखैडा झाला आहे याची चौकशी करू लागला. त्याने लगेचच असे धोरण बांधिले की नगरात कोणी जती किंवा साधू आला असेल, त्याचा राजसेवकांनी छळ केल्यामुळे तो रागावला असावा, पण त्याने राग मनात ठेवल्यामुळे भगवंतास ही गोष्ट सहन न होऊन त्याचाच शोभ असावा. म्हणून देवीच्या भक्तांचा छळ कदापि कोणी करू नये. येथे यावेळी असंच काहीतरी छळ राजसेवकांकडून होऊन भगवंतास शस्त्र धरावे लागल्यामुळे या परिणामास गोष्ट आली असावी, असा तर्क करून शोध चालवला. तो देवळाच्या दाराशी येताच सर्व खबर त्यास लागली. त्याने मच्छिंद्र मुनीस शोधून काढले. मग ते त्यांच्या पाया पडले व हात जोडून प्रार्थना करू लागले की स्वामी, आता तुम्ही कृपा करावी. तुम्ही संत शांतीचे भांडार, औदार्याला तर सीमाच नाही. या बोलण्याने मच्छिंद्रनाथांचा क्रोध शांत होऊन त्यांना संतोष वाटला. मग हातात भस्म घेऊन विभक्त मंत्र म्हणून त्यांना भस्म फुंकताच राजा जमिनीत चिटकलेला होता तो लगेचच वेगळा झाला. राजा उठून बसल्याची बातमी लागताच प्रधानाने मच्छिंद्रनाथांचा हात धरून त्यांना देवालयात नेले व राजास झालेला सगळा वृत्तांत सांगितला. मग राजा मच्छिंद्रनाथांच्या पाया पडला व नाव विचारू लागला. मला मच्छिंद्रनाथ म्हणतात म्हणून त्यांनी सांगितले. मच्छिंद्रनाथांची कीर्ती पूर्वीच राजास ऐकून ठाऊक होती. तोच मच्छिंद्रनाथ आज येऊन दर्शन देत आहे म्हणून राजास फार आनंद झाला. नंतर राजाने त्यांचा हात धरून आपल्या बरोबर राजवाड्यात नेले. तेथे सिंहासनावर बसवून त्यांची षोडोपचाराने पूजा केली व स्वतः त्यांच्या सेवेकरिता हात जोडून उभे राहिले. अशी राजांची निष्ठा पाहून मच्छिंद्रनाथांना परमानंद झाला. मग प्रसन्न होऊन कोणता हेतू तुझ्या मनात आहे तो मला कळव म्हणून मच्छिंद्रनाथ म्हणाले. तेव्हा राजा म्हणाला, मी सूर्यवंशी श्रीराम राजांच्या घराण्यातला आहे. माझे नाव पाशुपत. मला इतकेच मागायचे आहे की सूर्यकुळात उत्पन्न झालेला जो वीर शिरोमणी श्रीराम त्यांची मला भेट व्हावी. ते ऐकून रामांची व तुझी भेट आत्ताच करून देतो असे बोलून राजास घेऊन मच्छिंद्रनाथ सभेच्या बाहेर अंगणात येऊन उभे राहिले. त्यावेळी त्यांनी धूम्रास्त्र मंत्र म्हणून व भस्म मंत्रून सूर्यावर टाकले. जेणेकरून संपूर्ण आकाश धुराने भरून गेले. सूर्य झाकून गेला व त्यांचा सारथी अरुण धुरामुळे डोळे पुसू लागला.
आणि तोंडात दूर गेल्याने कासावीस होऊ लागला. तेव्हा क्षत्रिय कुळातील कोणीतरी राजाने ही धूम्रास्त्र विद्या प्रेरली आहे असे सूर्यास वाटले. मग त्याने वायू अस्त्राची योजना बाणावर करून तो बाण सोडला. तेव्हा मोठा वारा सुटला. त्या योगाने धूर दाही दिशास पसरला. मग मच्छिंद्रनाथांनी पर्वतास्त्राची योजना केली. त्याने सूर्याच्या रथास अडथळा झाला. त्या क्षणीच सूर्यनारायणांनी वज्रास्त्र सोडले. त्यामुळे पर्वताशास्त्रापासून निर्माण झालेल्या सर्व पर्वताचा नाश झाला. मग मच्छिंद्रनाथांनी ब्रह्मास्त्राची योजना केली. तेव्हा घोड्यासहित अरुण सुद्धा भ्रमिष्ट होऊन वाट सोडून रथ भलतीकडेच नेऊ लागले. असे पाहून सूर्याने ज्ञानास्त्र सोडले. तेव्हा अग्नीवर उदक टाकल्याने जसा तो नाहीसा होतो किंवा शिष्यांचे अज्ञानपण बोध करून संध्रू नाहीसे करतो, त्याचप्रमाणे सूर्याने ज्ञानास्त्राची प्रेरणा करून ब्रह्माचे निरसन केले. ते पाहून मच्छिंद्रनाथांनी वाताकर्षण अस्त्र सोडले. तेव्हा सूर्यासह सारथी घोडे यांचा श्वासोश्वास बंद झाला व रथ उलटून जमिनीवर आदळला. त्याचबरोबर सूर्यही रथाखाली पडला. त्या तेजोमय सूर्याचे योगाने पृथ्वी जळून खाक होऊ लागली. तेव्हा मच्छिंद्रनाथांनी उदकाशास्त्राची योजना केली. मग अपरिमित जलवृष्टी होऊन दाह शांत झाला. परंतु सूर्य खाली पडून बेशुद्ध झाल्याने देवांची तोंडे सुकून गेली. ते सर्व मच्छिंद्रनाथांजवळ आले. ब्रह्मदेव, विष्णू, शिव, वरुण, अश्विनी, कुबेर, गंधर्व वगैरे सर्व देव लगबगीने धावत आले. एका सूर्यासाठी हे सर्व देव महीवरती उतरून मच्छिंद्रनाथांजवळ गेले व सूर्यापासून कोणता अपराध झाला आहे म्हणून त्यांनी मच्छिंद्रनाथांना विचारले. तेव्हा मच्छिंद्रनाथ नमस्कार करून म्हणाले की हा पाशुपत राजा सूर्यकुळातला असतानाही सूर्य आपल्या वंशाचा बिलकुल समाचार घेत नाही व याच्याकडे नुसता डुंकून सुद्धा बघत नाही. पाशुपत राजा सूर्यास आवडत नाही म्हणून त्यास वळणावर आणण्यासाठी मला असे करावे लागले. असे करण्यामध्ये आणखी दुसरे हेतू आहे. माझ्या शाबरी मंत्रविद्येला सूर्याचे बिनहरकत साह्य मिळावे व ज्याने सूर्यवंशामध्ये अवतरून विजयध्वज लावला त्या श्रीरामचंद्राची या पाशुपत राजास भेट व्हावी. कारण या राजाचा माझ्यावर पूर्ण लोभ आहे. यामुळे हे चक्रपाणी माझे इतके हेतू तुम्ही पुरवावे. हे ऐकून भगवान विष्णूंनी सांगितले की तुझ्या मनाप्रमाणे सर्व गोष्टी घडून येतील, परंतु अगोदर तू सूर्याला सावध कर. तो तुझ्या मंत्राला सर्व गोष्टींनी अनुकूल राहील. जेथे त्याचे नाव निघेल तेथे तो स्वतः येऊन तुझे कार्य पार पाडून जाईल. सहज सूर्याचे नाव घेतले असता पातक भस्म होते. मग ते मंत्रप्रयोगाच्या जोडीने घेतले तर फारच उत्तम फळ प्राप्त होईल. आम्ही सर्व देव तुझ्या कार्यासाठी उतरलो आहोत. आता विलंब न करता यास लवकर उठीव. वीरभद्राच्या युद्धप्रसंगाच्या वेळीस आम्ही तुझ्या म्हणण्याप्रमाणे वागण्याचे कबूल केले. नागपत्र अश्वस्थाचे ठिकाणी तुला वरदाने दिली. असे असता अजून संशयात का पडतोस? असे सर्व बोलून सर्व देवांनी दुःखापासून सोडवण्याबद्दल मनस्वी बीड घातली. परंतु मच्छिंद्रनाथांनी सांगितले की पाशुपत राजास रामांचे दर्शन व्हावे, म्हणजे माझ्या मनाला स्वस्थता वाटेल. हे ऐकताच रामचंद्र प्रकट झाले. तेव्हा राजास व नाथास अपार आनंद झाला. नंतर मच्छिंद्रनाथ पाशुपत राजासह रामाच्या पाया पडले. त्यांना रामाने पोटाशी धरले. त्याचवेळी मच्छिंद्रनाथांनी रामाची प्रार्थना केली की तुझे नाम श्रेष्ठ होय. शाबरी विद्येच्या मंत्रयोगामध्ये तुझे नाव येईल तेव्हा तू येथे हजर राहून ते कार्य सिद्धीस न्यावे व याबद्दल प्रसन्न मनाने वचनादाखल माझ्या हातावर हात द्यावा. हे ऐकून प्रभू रामचंद्रांनी तिन्ही देवांचा अवतार दत्तात्रय त्यांचा पूर्णपणे वरदहस्त तुझ्या मस्तकावर, तो पूर्ण ब्रह्म नरसिंह अवतार त्याचाही तुला पूर्ण अनुकूलता. मग मी का तुला साह्य न व्हावे? तर तुला मी सर्वस्वी साह्य आहे. मंत्रात माझे नाव निघताच मी ते कार्य करीन असे मच्छिंद्रनाथांना रामांनी वचन दिले. त्यावेळी प्रभू रामचंद्रांनी असेही सांगितले की तू कवी नारायणाचा अवतार असल्यामुळे आपण दोघं एकच आहोत. असे म्हणून सूर्यास उठविण्यासाठी प्रभू रामचंद्रांनी मच्छिंद्रनाथांना पुष्कळ आर्जव केले. मच्छिंद्रनाथांचा त्यावेळेचा आनंद अपरिमित होता. मग मच्छिंद्रनाथांनी वायुक्त अस्त्रमंत्र म्हणून भस्म टाकताच सूर्य सावध झाला, उठून बसला व त्याने सर्व देवांना जवळ बोलाविले. सर्व देवांनी त्यांना नमस्कार केला. पुढे हा कोणता वीराचा प्रताप म्हणून सूर्याने भगवान विष्णूंना विचारले व मला हात दाखविणाऱ्या प्रतापी वीरास एकदा आणून मला भेटवावे म्हणून सांगितले. सूर्यास भेटण्यासाठी देवांनी मच्छिंद्रनाथांना बोलावले. मग सूर्यापासून आपला दाह न व्हावा म्हणून चंद्रास्त्र मंत्रून मच्छिंद्रनाथ सूर्यास भेटण्यासाठी गेले. नमस्कार केल्यानंतर सूर्याने त्यांना नावगाव विचारले असता भगवान विष्णूनेच त्यांची मुळापासून कथा सांगितली.
तेव्हा सूर्याने मच्छिंद्रनाथांना शाबरी विद्येत सहाय्य असल्याबद्दलचे वचन दिले. मग पाशुपत राजास त्यांच्या पायावर घातले. आपला वंशज पाहून सूर्यास आनंद झाला. मग त्याचे समाधान करून सूर्यासह सर्व देव आपापल्या ठिकाणी गेले. मच्छिंद्रनाथही राजाचा निरोप घेऊन व श्री रामचंद्रांचे दर्शन घेऊन पुढे तीर्थयात्रा करीत निघाले. अध्याय 8 समाप्त होत आहे.